किती यम्मी आणि टेम्पटिंग अशी मॅगी आपली दिसत आहे। तर तुम्ही खाऊ शकता आणि खाऊन मॅगी पिऊही शकता। नक्की बनवून बघा, जर तुम्ही कधी बनवली नसेल तर ह्या पद्धतीचे नक्की बनवून ट्राय करा आणि मला कशी झाली मॅगी तुमची नक्की सांगा। वाह, छान। नमस्कार मंडळी, साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत इथे देशी स्टाईलची मॅगी मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। करूयात। इथे मी 2 पॅकेट मॅगीचे घेतलेले आहे आणि असे तुकडे करून घेतलेले आहे। तडका गावरान स्टाईल, गावरान पद्धतीने आपण छान मॅगी बनवायला घेऊया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग तेल गरम झालेलं आहे, अर्धा चम्मच मोहरी घालून घेऊया, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकाल छान आपण मॅगीला देशी तडका देत आहोत। तर इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया। अर्धी शिमला मिरची घालून घेऊया आणि इथे एक टोमॅटो घेतलेला आहे, तो घालून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। भाज्या शिजतील आणि भाज्याला चव लागेल इतपत आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, कारण मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतंच। तर छान परतून घेऊया आणि कांदा, टोमॅटो, शिमला मिरची छान तेलामध्ये परतून घेऊया। तुम्ही बघू शकाल छान आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत। आपल्याला एकदम शिजून घ्यायच्या नाही आहेत, थोड्या कच्च्याच राहू द्यायच्या आहेत। अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा धनिया पावडर आणि मॅगी मसाला आहे तो घालून घेऊया। 2 पॅकेट, कारण आपण मॅगी 2 पॅकेट घेतलेली आहे, तर मॅगी मसाला 2 पॅकेट घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। सर्व मसाला तेलामध्ये परतून घेऊया। तुम्ही बघू शकाल तर आता याच्यामध्ये आपल्याला आपल्या घरचा जो गरम मसाला असतो तो पाव चमचा घालून घ्यायचा आहे आणि परत छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही जर या पद्धतीने मॅगी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा आणि 1 ग्लास आपण पाणी घालून घेऊया। तुम्ही बघू शकाल परत मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते। आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेत आहोत। तुम्ही बघू शकाल छान अशी देशी गावरान स्टाईलची मॅगी तुम्ही नक्की बनवून बघा, खूप टेस्टी आणि यम्मी अशी लागते। मिक्स करून घेऊया सर्व आणि पाण्याला एक उकळी काढून घेऊया। तुम्ही बघू शकाल पाण्याला छान उकळी आलेली आहे। आपण मॅगी अशी कट करून ठेवली होती ते सर्व घालून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकाल या पद्धतीने आणि छान मिक्स करून घेऊया आणि मॅगी शिजून घेऊया। इथे देशी स्टाईल पद्धतीने बनवून रेडी झालेली आहे। तुम्ही खाऊन पिऊ शकता किंवा पिऊन खाऊ शकता, अशा पद्धतीची आपण छान अशी मॅगी बनवलेली आहे। वरून छान आपण कोथिंबीर घालून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि मॅगी झाल्यावर आपल्याला 1 चमचा टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि मॅगी सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकाल खूप छान यम्मी टेस्टी अशी आपली मॅगी इथे बनवून रेडी आहे। मलाही खूप छान छान पद्धतीचे रेसिपी करायला आवडत असतील, खायला आवडत असतील तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकाल आपली मॅगी इथे बनवून रेडी झालेली आहे। वरून आपण छान टोमॅटो सॉस घालून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही आवडत असेल तर काही हरकत नाही, पण मला खूप आवडते टोमॅटो सॉस आणि वरतून छान कोथिंबीरने गार्निशिंग करून घेऊया। तर तुम्ही बघू शकाल किती छान टेस्टी अशी मॅगी आपली देशी स्टाईलची इथे बनवून रेडी झालेली आहे। तुम्ही मॅगी इथे अशी खाऊ शकता किंवा पिऊ पण शकता।
फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकाल किती यम्मी आणि टेम्पटिंग अशी मॅगी आपली दिसत आहे. तर तुम्ही खाऊ शकता आणि खाऊन मॅगी पिऊही शकता. जर तुम्हाला मॅगी मसाला, देशी स्टाईलचा मॅगी मसाला रेसिपी आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.